नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेमध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. मालिकेमध्ये आता जबरदस्त वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर चक्क आता अन्नपूर्णासमोर खरंच हे जे काही राज आहे की तिच्या मोठ्या नातीचं, मोठ्या सुनीचं खरंच उघडीस येणार आहे का? तर हो, आता हे जे सत्य आहे ते आता अन्नपूर्णासमोर चक्क ऋषी आणणार आहे. तर ते कसं? आता रागिनी आणि कामिनीला हा ऋषी असा काही जबरदस्त धडा शिकवणार आहे की ज्यामुळे आता सर्व 18 वर्षापासून गौरीने लपून ठेवलेले धागेदोरे आता अन्नपूर्णासमोर उघडीस आणणार आहे, तो म्हणजे ऋषी. आणि हे कसं शक्य झालं हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. आता ऋषीला हे 18 वर्षापूर्वीपासून लपून ठेवलेलं गौरीनं जे काही सत्य होतं आता हे ऋषीसमोर उघडीत कसं आलं हे आपण बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ प्रेक्षकांनो स्किप करू नका, कारण आता या मायलेकीची भेट होताना आपण पाहणार आहोत. तर अन्नपूर्णा आता राजन आणि कमळी आणि गौरी हे सर्व एकत्र येणार आहे का हे आपण सर्व पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता इकडे ज्या गुंडांना ऋषीने मारलेलं असतं आता त्यांच्या माघारी तो गाडी घेते आणि जाते, कारण आता त्याला या सर्वांच्या मुळात पोचायचं असतं. तर आता कारण त्या गुंडांना गोष्टी ऋषीने ऐकलेल्या असतात की एका बाईला त्यांनी डांबून ठेवलेलं आहे. तर आता ऋषी त्यांच्या मागावरती जाते. तर आता त्याला चक्क ते गुंड जिथं गौरीला बांधून ठेवलेलं असतं त्या गौरीकडे जातात. तर आता गौरीला बघून ऋषीत मात्र चकित होऊन जाते की अरे, ही तर साधना मावशी आहे आणि या गुंडांनी साधना मावशीला का बंदी बनवून ठेवलं? आता ऋषीच्या डोक्यात मात्र खूप काही प्रश्न येतात. पण आता ऋषी ते प्रश्न बाजूला करत आता अगोदर त्या गुंडांशी खूप मोठी फाईट करते. आता फाईट झाल्यानंतर ऋषी साधना मावशीला सोडवते. तर इकडे मात्र रागिनी कामिनी आता अन्नपूर्णाला पटवून देण्याचा प्रयत्न करतात की त्यांची मोठी नात या जगात नाही आहे, त्यांची मोठी सून या जगात नाही. तेव्हा मात्र आता कमळी समोर येऊन बोलते की आजी, या कमळीला तुम्ही ओळखता, कमळी कधीही खोटी बोलत नाही. मी तुमच्या समोर या येत्या 2 दिवसात तुमची मोठी मुलगी, राजन सराची मोठी मुलगी आणि तुमच्या मोठ्या सुनीला मी तुमच्या समोर घेऊन येणार, असं या कमळीचं तुम्हाला वचन आहे. तर कमळी आता अन्नपूर्णाला धिरोसा देत तिथून निघून जाते. तर इकडे मात्र आता ऋषीने खूप मोठी फाईट करून आता साधना मावशीला सोडवलं असतं. पण आता साधना मावशीच्या म्हणजे उर्फ गौरीच्या डोक्यात एकच चाललेलं असतं की कशाप्रकारे त्या कामिनीने तिला धमकी दिलेली आहे की ती तिच्या मोठ्या मुलीला शोधून मात्र तिला जिवंत ठेवणार नाही. तेव्हा आता ती राजनला आणि अन्नपूर्णाला काहीही सांगू शकत नाही. पण तिला एक ऋषी जे तिला उम्मीद दिसते ते ऋषीला आता सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ऋषी बोलते की साधना मावशी, सांगा ना, तुम्हाला या गुंडांनी असं डांबून का ठेवलेलं आहे आणि हे एवढे सगळं तुम्हाला बंदी बनवून का ठेवलेलं आहे? काय आहे म्हणजे तुमच्याकडून असं त्यांना काय मिळणार आहे की ज्यामुळे यांनी तुम्हाला बंदी बनवून ठेवलेलं आहे? तेव्हा मात्र आता साधना बोलते की मी साधना नाही रे ऋषी, मी गौरी आहे. आणि तू ज्या अन्नपूर्णा आजीला ओळखतेस ना, मी त्यांची मोठी नात आहे. म्हणून हे सर्व लोक माझ्या जीवावरती उठलेली आहे. जी कामिनी आणि रागिनी आहे ना, हे त्यांचे सर्व गुंड. तेव्हा मात्र आता ऋषीला हे सर्व ऐकून चकित होऊन जाते की सदानंद आजोबांची बहीण कामिनी त्यांचे हे गुंड आहे आणि ते तुम्हाला मारण्याचा का प्रयत्न करता? आता तेव्हा मात्र लगेच गौरी बोलते, ऋषी, मी राजनची बायको गौरी आहे आणि मी जर त्यांच्या घरी गेलं तर या कामिनीच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल आणि सर्व प्रॉपर्टी त्या अनिकाच्या नावावरती होणार नाही. या भीतीने मात्र ही बाई माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवावरती उठली रे. ही बाई तुला माहीत नाही रे, खूप मोठी नागिन आहे आणि 18 वर्षापासून माझ्या संसारावर फक्त हिच्यामुळेच मी माझा संसार पूर्ण करू शकला नाही. पण दूर राहूनसुद्धा ही आम्हाला जगू देत नाही रे. ऋषी, तू काही कर माझ्या मुलीला या नागिनपासून वाचव रे, या कामिनीपासून वाचव. तिला जर माहिती पडणार की माझी मुलगी मुंबईतच आहे तर ही मात्र तिला जिवंत सोडणार नाही रे ऋषी. तेव्हा मात्र आता ऋषी बोलते की तुम्ही आताच माझ्यासोबत चला, आपण आताच अन्नपूर्णा आणि राजन सरांना हे सांगू. तेव्हा मात्र आता ती लगेच गौरी बोलते, नाही ऋषी, मी मोठ्या प्रेमाने आणि मोठ्या विश्वासाने तुला सर्व काही सांगितलं. हे कोणालाही सांगू नको की माझी मुलगी मुंबईमध्ये आहे. आता लगेच जे तिच्या
कडे एक फोटो असतो कमळीचा, तो फोटो आता लपून ठेवलेला असते. तर आता कामिलेला बंदी बनूनसुद्धा तो फोटो दिसलेला नसतो, पण आता ती तिच्याकडे जो फोटो असतो तो लगेच फोटो काढते आणि ऋषीला दाखवते. तेव्हा ऋषी तर बोलते की ही तर कमळी आहे आणि मी हिला ओळखतो. गौरी गौरी काकू, हे तुमची आणि राजन सरांची मुलगी आहे खरं, मला तर विश्वासच बसत नाही. चला मी आताच तुमची भेट घडून आणतो. तेव्हा आता गौरी बोलतो, नाही रे ऋषी, तू हिला ओळखतो ना, म्हणजे झालंच, तुला माहिती आहे ना रे माझी मोठी मुलगी आहे कशी आहे. तेव्हा ऋषी बोलतो, काकू ती अगदी छान आहे, चला ना मी तुमची भेट घडून आणतो. तेव्हा गौरी बोलतो, नाही, त्या बाईला जर माहिती पडलं की ही माझी आणि राजांची मुलगी आहे तर ती हिच्या जीवावरती उठणार रे, तिला या जगात ठेवणार नाही. आता मला वचन दे ऋषी की माझ्या आणि राजांच्या मुलीची म्हणजे कमळीचं तू नेहमी रक्षण करशील ऋषी. मला वचन दे, जोपर्यंत या बाईचं खरं रूप आता तू सर्वांसमोर आणणार नाही तोपर्यंत मात्र मी त्या घरात पायसुद्धा ठेवणार नाही. तेव्हा मात्र आता ऋषी मोठा विश्वासाने गौरीचा हात हातात घेतो आणि बोलतो, काकू तुम्ही कसलीही चिंता करू नका, आता कमळीचं रक्षण हा ऋषी करणार. आता कोणतीही नागिन मात्र तिला त्रास देणार नाही याची ही ऋषी खबरदार घेणार. तेव्हा मात्र आता गौरीला आई म्हणून एक थोडंसं कुठंतरी आराम जाणवतो आणि बोलतो की ऋषी, हे शब्द तुझे ऐकून मात्र मला खूप छान वाटतं रे, कारण एक ओझं माझ्या मनावर होतं की या कामिनीला माहिती पडलं की खरंच ही कमळी माझी मुलगी आहे आणि मुंबईमध्ये आहे तर तिचा जीव घेणार. पण आता मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू माझ्या मुलीच्या केसालासुद्धा या कामिनीची सावली लागू देणार नाही. खरंच आता हे दोघं आता ऋषी बोलतं की काकू तुम्ही कसलीही चिंता करू नका, आता समोर काय करायचं ना आणि या कामिनीला आणि या रागिणीला कसं धडा शिकवायचा, या नागिनला त्यांची जागा कशी दाखवायची ना, हे आता मी बघते. तर आता कमळीला आणि तुम्हाला त्या घरात मालकींचा जोपर्यंत हक्क मिळवत नाही, तुम्हाला तुमचा स्वतःचा जो हक्क आहे आणि राजन आणि अन्नपूर्णा मॅडमचं जोपर्यंत कुटुंब एकत्र येणार नाही तोपर्यंत हा ऋषी मात्र गप्प बसणार नाही. असं आता बोलत तो गौरीला आता घरी घेऊन जाते आणि कोणालाही काहीच सांगत नाही. तर खरंच प्रेक्षकांनो, आता गौरीने तर ऋषीला सांगितलेलं आहे की कमळीच त्याची मुलगी आहे. खरंच आता ऋषी समोर काय प्लॅन करणार आहे आणि कशा प्रकारे कमळीला तिचा हक्क मिळवून देण्यास मदत करणार आहे. तर आता राजनची खरी बायको गौरी हिला मालकींचा हक्क कसा मिळवून देणार आहे, अन्नपूर्णाला तिची नात आता कशी मिळणार आहे, हे सर्व जबरदस्त ट्विस्ट आपण लवकरच पाहणार आहोत. तर अशीच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.